स्वामी समर्थ. तुम्ही सुद्धा स्वामी सेवा करत असाल. तुम्ही स्वामींकडे एखादी इच्छा असेल, ती इच्छा बरेच वर्षापासून मागत असाल. तुम्ही स्वामींना नवस केला असेल. ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही अनेक पारायण, उपासना, सेवा केल्या असतील, पण तरी सुद्धा तुमची ती इच्छा पूर्ण होत नसेल. तर अशा वेळी काय करावं? किंवा महाराजांना तुम्ही जी इच्छा मागताय त्याची पद्धत योग्य आहे का? स्वामींना साकडं कसं घालावं की जेणेकरून आपली ती इच्छा अतिशीघ्र पूर्ण व्हावी? तर बघा, आजचा या व्हिडिओ जो आहे, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपली कुठलीही इच्छा असू दे, कुठलंही संकट असू दे, ते स्वामींना कसं सांगावं, स्वामींना कसं साकडं घालावं की जेणेकरून ती इच्छा आपली पूर्ण होईल. अनेक भक्तांच्या अशा कमेंट असतात की ताई, आम्ही 3 वर्ष झालं स्वामींची सेवा करतोय पण आम्हाला कसलाच अनुभव येत नाहीये. 4 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, मी एका इच्छेसाठी स्वामींची सेवा करत आहे, पण ती इच्छा माझी अजूनही पूर्ण झालेली नाहीये. मग अशामुळे काय होतं की लोक खचली जातात, लोकांना मग त्या गोष्टींचा नकारात्मक परिणाम त्यांच्या जीवनावरती होतो आणि ते स्वामी सेवा करणं सोडून देतात. तर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा तुमची एखादी इच्छा पूर्ण होत नाही आणि तुम्ही तिथे स्वामी सेवा करणं सोडून देता, तिथे सगळ्यात मोठी चूक तुमची होत असते. कारण स्वामी तुमचा संयम पाहत असतात. तुम्ही किती श्रद्धेने एखादी सेवा करताय किंवा एखादी गोष्ट तुम्हाला हवी आहे, त्या गोष्टीसाठी तुम्ही किती संयम ठेवताय हे स्वामी पाहत असतात. आणि आपण तिथेच आपला संयम सोडून ती सेवा करणं सोडून देतो. सगळ्यात मोठी चूक आपली तिथेच होते, कारण तिथूनच महाराजांच्या खऱ्या लीला चालू होत असतात. मी म्हणत नाही की तुम्ही असं समजू नका की एखादी इच्छा पूर्ण व्हायला 4-4 वर्ष झालेत, मग तुम्ही तुमचा संयम तर सुटणारच. अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत आपण सर्व मनुष्य आहोत, आपला संयम तुटतो, आपला विश्वास सुटतो. पण अशा वेळी काय करायचं? एकच गोष्ट लक्षात ठेवायची की श्रद्धेने सेवा करत राहायचं आणि महाराजांवरती विश्वास ठेवायचा. तुमचे जे काही गोष्ट, जी काही काम आहे ते सगळं महाराजांना समर्पित करून टाकायचं. दुसरी गोष्ट, महाराजांना कुठलीही इच्छा मागत असताना आपण दररोज सकाळ संध्याकाळ देवासमोर बसलो, आपण सेवा करायला बसलो की सकाळ संध्याकाळ दररोज तीच प्रार्थना कधीच करायची नाही. आपण महाराजांना एकदाच प्रार्थना करायची, इतकी तळमळीने ती प्रार्थना करायची ना की महाराज ती इच्छा आपली पूर्ण करतीलच. सतत तेच देवाला कधीच मागायचं नाहीये. तुम्ही काय करा की गुरुवार महाराजांचा आवडता दिवस आहे. गुरुवारच्या दिवशी तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती असेल, फोटो असेल, तिथे बसायचं आहे आसन घेऊन. तिथे दिवा प्रज्वलित करा, महाराजांना मुजरा करा. त्यानंतर दोन्ही हात तुम्हाला जोडायचे आहेत आणि महाराजांना तुम्हाला अगदी कळकळीने, तळमळीने महाराजांना तुमची जी कुठली इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला सांगायची आहे की महाराज, मला नोकरी हवी आहे. महाराज, मला नोकरी तर आहे पण मला प्रमोशन होत नाहीये, ते प्रमोशन मला हवं आहे. किंवा आमच्या घरामध्ये सतत आजारपण आहे, ते दूर करा. किंवा जी काही संकट आहे ती पेलण्याची ताकद द्या, ती दूर करा. असं सगळं जे काही तुमच्या मनामध्ये आहे ना, ते महाराजांना अगदी तळमळीने आणि कळकळीने तुम्हाला बोलून दाखवायचं आहे. एकदाच बोला, श्रद्धेने बोला आणि इतक्या तळमळीने बोला. बघा, एखादं लहान मूल जे असतं ना, ते आपल्या आईकडे एखाद्या गोष्टीसाठी कसं हट्ट करतं, तसं तुम्हाला स्वामी माऊलींकडे, स्वामी आईकडे हट्ट करायचा आहे की स्वामी सुद्धा ती गोष्ट तुम्हाला देण्यासाठी भाग पडले पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही ती गोष्ट एकदा महाराजांना समर्पित केली की तुम्ही फक्त महाराजांना सांगायचं, महाराज, आज मी माझी जी इच्छा आहे ती तुमच्यासमोर बोलून दाखवली आहे आणि मी फक्त आता माझं काम करणार आहे, माझी सेवा करण्याचं काम मी करणार आहे. बाकी ती गोष्ट तुम्ही मला कधी द्यायची, किती प्रमाणात द्यायची, हे तुम्ही ठरवा. आपल्याला फक्त संयम ठेवायचा आहे, श्रद्धा ठेवायची आहे आणि सेवा करत राहायचं आहे. कधी द्यायचं, किती द्यायचं, कोणत्या प्रमाणात द्यायचं, हे महाराज ठरवतील. अशा प्रकारे तुम्ही महाराजांना साकडं घालून बघा, इच्छा बोलून दाखवा. महाराज तुमची ती इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आपण या उलट करतो, एकदा इच्छा मागतोच पण दररोज सकाळ संध्याकाळ तेच महाराजांना सतत बोलून दाखवतो. मग महाराजांना असं वाटतं की आपला त्यांच्यावर विश्वास नाहीये किंवा हिला एखाद्या गोष्टीसाठी संयम ठेवण्याची शक्ती हिच्याकडे नाहीये. त्यामुळे मग आपली ती इच्छा सतत पुढे ढकलली जाते आणि ती पूर्ण होत नाही. आणि दुसरी गोष्ट काय होतं की आपले कर्म सुद्धा यासाठी कुठे ना कुठे जबाबदार असतात. जोपर्यंत आपल्या कर्माचे किंवा प्रारब्धाचे जे भोग आहेत ते भोगून झाल्याशिवाय ती इच्छा आपली पूर्ण होत नाही. एखादं म्हणतं ना की मला किती, माझं शिक्षण चांगलं आहे, सर्व चांगलं आहे, तरी मला नोकरी लागत नाहीये. कुठेतरी मागच्या जन्मी केलेलं किंवा या जन्मी केलेले जे कर्म असतात, वाईट कर्म असतात, त्याचे जे भोग असतात ते भोगल्याशिवाय आपल्याला त्या गोष्टीमध्ये यश येत नसतं. त्यामुळे हे जे प्रारब्ध आहे ते भोगल्याशिवाय, आता तुम्ही म्हणाल की जर प्रारब्ध भोगल्याशिवाय आपल्याला त्या गोष्टीमध्ये यशच येणार नाही, मग सेवा करून काय उपयोग आहे? तर असं नाही.
जेवढा प्रारब्धाचा तुमची तीव्रता जास्त आहे आणि जेवढा तुम्ही जास्त सेवा कराल तेवढे ते प्रारब्ध लवकरात लवकर कमी होण्याचा जो तीव्रता जी आहे ती लवकरात लवकर कमी होते, प्रारब्ध भोगून लवकर संपले जातात आणि तुमची ती इच्छा जी वर्षाने पूर्ण होणार होती ती सेवा करून करून श्रद्धेने तुम्ही जेवढी सेवा कराल तेवढी कुठेतरी 6 महिन्यातच तुमची ती इच्छा पूर्ण होते. इतकी सेवेमध्ये ताकद असते. तर अशा प्रकारे स्वामींना तुम्ही तुमची कुठलीही इच्छा कुठल्याही संकटासाठी तुम्ही स्वामींना ती इच्छा मागू शकता, साकडं घालू शकता. अशी प्रार्थना तुम्ही महाराजांना कळकळीची करा. गुरुवारच्या दिवशी एकदाच तुम्ही श्रद्धेने महाराजांसमोर ही प्रार्थना करून पहा. तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. दुसरी गोष्ट, जे स्वामी भक्त आहेत, जे दत्त भक्त आहेत, त्यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा फोटो असलंच पाहिजे. दुसरी गोष्ट, आज मी जो उपाय जी सेवा सांगितली आहे की महाराजांना साकडं कसं घालावं, इच्छा कशी बोलून दाखावी, ही तुम्ही गुरुवारच्या दिवशी आपल्या घरामध्ये महाराजांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोरही करू शकता. आणि तुम्हाला शक्य असेल तर महाराजांच्या मठामध्ये, केंद्रामध्ये, दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा करू शकता. बघा, आपल्या घरामध्ये खूप निगेटिव्ह शक्ती असते, नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये खूप असते. आणि जे मंदिर असतात, मठ असते, केंद्र असतात, तिथे सतत आरती होते, स्तोत्र चालू असतात, पारायणं चालू असतात, अनेक लोक एकत्र येऊन तिथे नामस्मरण करतात. त्यामुळे तिथे खूप सकारात्मक शक्ती असते. नकारात्मक शक्ती तिथे संचारही करत नाही. आणि अशा सकारात्मक वातावरणामध्ये सकारात्मक शक्ती जिथे असेल अशा ठिकाणी जर आपण एखादं साकडं घातलं तर ते लवकर पूर्ण होतं. तुम्ही अनुभव घेऊन पहा. तर तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही स्वामी महाराजांना तुमचं साकडं घाला. तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. महाराजांचा आशीर्वादही तुम्हाला लाभेल. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.